से ॲग्री आहे आणि यांना काही करायची गरज नाही ही सगळं उपाय पण हे पार बेंबीच्या देठापासून सांगत राहतात का तुम्ही हे करा, त्याच्यातून त्यांचा वैयक्तिक काही फायदा नाही, परंतु हे सगळ्यांनी केलं पाहिजे. ही एक चळवळ आहे आणि सगळ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं उत्पादन निर्माण झालं पाहिजे, हा त्यांचा ध्यास आहे. यासाठी मंगेश भास्कर सर असतील, कांबळे सर असतील, हे सारखं आणि जिथं पिकतं तिथे विकत नाही, हे जुन्नर तालुक्यातल्या लोकांना माहीत नाही, पण आज ते सह्याद्रीची जी कंपनी आहे नाशिकला, तिथे ते डायरेक्टर आहे, त्यांना चांगला भरपूर पगार आहे, त्यांना ही काही करायची गरज नाही. घरी द्राक्ष बाग आहे आणि तिथून येऊन इथं यायचं, पळत पळत यायचं, आणि ते आपल्यासाठी काही गरज नाही का शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे, त्यांची जमीन चांगली राहिली पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आणि ही चळवळ आहे, ही संस्था जरी चालली आहे तर न नफा न तोटा, फक्त हे जे काही कर्मचारी वर्ग आहे त्यांचा पगार देता आला पाहिजे आणि ही काय आपण डेव्हलप करतोय त्याच्यातून एवढा खर्च निघाला पाहिजे, हा एक मूळ उद्देश आहे. याच्यातून म्हणजे संस्थेला काही 2 रुपयाचं इन्कम पाहिजे असे काही विषय नाही. आणि ही सगळ्यांनी आत्मीयतेने आणि तळमळीने ते आपल्याला सांगताय, तर आपण हे पुढे नेलं पाहिजे, आपली जबाबदारी आहे. आणि सर जातील म्हणून मी सराबद्दल सांगते.